संभाजीराजांना मिळालेल्या मनसबीच्या व्यवस्थेसाठी राजांनी प्रतापराव आणि राजपंत यांची मुतालिक म्हणून नेमणूक केली. प्रतापराव आपल्या 5000 फौजनीशी निराजपंतांसह औरंगाबादेला रवाना झाले आणि थोड्या दिवसात राजांना औरंगाबादच्या बातम्या आल्या. मुअज्जमने राजांच्या मागण्या मान्य केल्या. राजांकडून औरंगजेबाकडे जावायच्या खंडणीच्या 6व्या हप्त्यातून चौथाई म्हणजे प्रतिवर्षी सुमारे 5000 फौजेचा खर्च निघाला होता. मनसबीचा वसूल येणार होता आणि या ताळामुळे राजांना थोडं आर्थिक सहाय्य लाभलं. राजांनी फौजेची व्यवस्था नियम घालून दिले होते. राजांचं लक्ष आता प्रजेकडे वळलं. राजांनी आपला बेत फळामध्ये व्यक्त केला. ते ऐकून सारे स्थिमित झाले. अनाजी म्हणाले, राज, पिढ्यानपिढ्यांची चालत आलेली वतनदारी कमी केली तर लोक नाराज होतील. लोक नव्हे, वतनदार. राजांनी दुरुस्ती केली, पण त्यामुळे दप्तरावरती मोठा ताण पडेल, तेही आम्ही जाणतो. राजा प्रत्येक वाक्य निश्चयाने बोलत होते. आळशी राज्यकर्ते प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करून वतनदारीचा स्वीकार करतात. रोख वसुलीवर ते तृप्त होतात, पण त्यासाठी वतनदारांकडून कुलरयत छळली जाते, हे त्यांच्या ध्यानी येत नाही. राजाला कीड बनवून राहिलेली वतनदारी नष्ट झालीच पाहिजे. राजा हळूहळू हे सर्व करता येतील, पण सध्याच्या अनाजी हळूहळू या शब्दाला काहीच अर्थ तशी कधीच सुधारणा होत नसतं. हे पाटील, खोत, कुलकर्णी, देसाई, देशमुख, देशपांडे, मिराजदार, जहागीरदार हे वतनाचं धनी. त्यांच्या तावडीत गरीब रे, त्याला मात्र कुणीच वाली नाही. आम्ही राजा कोणाचं, वतनदाराचं की रयतेचं नाही अनाजी. आम्ही राज्य, श्रींचं राज्य, हे ते राज्यात हे चालायचं नाही. पण वतनदाराचा असा कोणता गुन्हा घडला? अनाजी समर्थन करीत होते, पण राजांनी मध्येच त्यांना थांबवलं. कोणता अन्याय केला नाही ते विचारा. लहानांपासून आम्ही हे पाहत आलो आहोत. राजाच्या पाटलांनी केलेला अन्याय अजूनही आमच्या स्मरणात आहे. त्यांचं शल्य आजवर तसंच आमच्या मनात आहे. यापुढं कुलरयत वतनदारांच्या ताब्यात नाही. वतनदारांनी साहेबी रयतेला नागवीन म्हटल्यावरने जमणार नाही. जुलूम करीत वतनदार माजले, वाड, हुडे, कोट बांधून प्यादी बंदुकी बाळगून राहू लागले. सांगवाज गेलं तर भांडवायच उभे राहतात, प्रसंगी शत्रूला मिळतात. हे सारं बंद व्हायला हवं. अनाजी आजवरचे मिराजदार इनाम घेत होते ते सर्व अमानत करून जमीनदारांना, पाटील, कुलकर्णी यांना नक्त हक्क बांधून द्या. या वतनदाराचे वाडे पुढे पाडून टाका आणि यापुढे जमीनदारांनी बुरुजाचा वाडा बांधू नये, घर बांधून राहावं असा हुकूम जारी करा. पण देवस्थान वतन असतील ती कायदा सर्वांना सारखा, त्याला देवस्थानही अपवाद नाही. देवस्थानचा दिवा, पथी, नैवेद्य, अभिषेक यांचा खर्च सरकारातून दिला जावा. मुस्लिमांचं पीर, मशिदी यांचे खर्च सरकारातून व्हावे. ब्राह्मण, विद्यावंत, वेदशास्त्र संपन्न, ज्योतिषी, अनुष्ठानी, तपस्वी, गावोगावचे सत्पुरुष हे पाहून, त्यांचं कुटुंब पाहून अन्न, वस्त्र ज्याला लागन त्याप्रमाणे धान्य, द्रव्य गावचे गावी महाली नेमून देऊन साल दर साल त्यांना कारकुनाने पोहोचवावं. ब्राह्मणांनी ते अन्न भक्षून स्नान संध्या करून राजाशी कल्याण चित्तून सुखरूप असावं. अनाजी राजांच्याकडे आश्चर्याने पाहत होतं. राजांनी एवढा विचार केला असेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. केवळ जिज्ञासेने त्यांनी राजांना विचारलं, आणि रयत आमची परीक्षा पाहता? राजांनी विचारलं. अनाजी घाबरे झालं. राजा हसून म्हणाले, अनाजी, आम्ही दादोजींच्या हातोखाली तयार झालो. त्यांनी ही दृष्टी आम्हाला दिली, त्यासाठी सारा मुलूक फिरवला. ज्याने रयतेचं दुःख उघड्या डोळ्यांनी पाहिलं त्या रयतेचे नियम घालून देणं कठीण आहे. अनाजी,
रयतेला प्रथम काय हवं? पोटभर अन्न, निवाऱ्याची जागा, शेतीसाठी लागणारे अवजार, जनावर आणि लज्जा निवारणार्थ अंगभर कपडा. एवढं दिलं की ती तृप्त आहे, पण आपण त्यापेक्षा जास्त विचार करायला हवा. पिकवतात ते, पण अन्नाला तेच माग. निवाऱ्यासाठी, प्रपंचासाठी, कष्टाला लागणाऱ्या जनावरांसाठी बिचारे कर्जबाजारी होतात आणि आयुष्यातून उठतात. राज सदरेवर आलेले कज्जे ते बालपासून ऐकले, ते सारे मनात राहिले आहेत. रयतेला विश्वास द्या, ते पिकवतील. त्याचे 5 हिस्से करा, 2 हिस्से सरकारी, 3 त्याचे. जमिनीचे मोजमाप करा, जमीन मोजून करून गावची गावास द्या. नवीन रयत आली तर यांना लागणारे अवजार, गुरढोर सरकारातून द्या. बियांसाठी चांगलं धान्य द्या. रयतेला धान्य कमी पडले तर ते द्या. हवं तर त्याच्या कुवतीप्रमाणे 2-4 वर्षात तो ऐवज उगून घ्या. रयत आहे म्हणून आम्ही आहोत. आम्ही राजे, तेच उठले तर आम्ही कुठले? वर्षाच्या वर्षाला पीक पाहून वसूल करा. एवढं केलं तर बिचारी तुम्हाला दुवा देतील आणि सुखी होतील. त्यानंतर राजांना उसंत राहिली नाही. फळामध्ये राजे सारखे दिसू लागले. जमीन महसुलांसारखे बारीक सारीक कायदे राजे नजरेखालून घालीत होते आणि ते काम पूर्ण होता त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. साऱ्या मुलकात वावटळ पसरली आणि कोणत्याही शाहीत आजवर जे घडलं नव्हतं ते शिवशाहीत घडत होतं. सारे वतनदार संतप्त झाले, पण प्रजा मात्र तृप्त झाली. तृप्त प्रजेचे रूप पाहून संतप्त वतनदारांचं राजांना काहीच वाटलं नाही. राजे स्वतः गावोगाव फिरत होते, हुकुमाची अंमलबजावणी पाहत होतं. राजांचे एक स्वप्न आकार घेत होतं. चिंचोड देवस्थान मोठं देवस्थान, हे वतनही मोठं. राजांच्या हुकुमाने चिंचोडचं देव संतापलं. त्यांनी राजांना पत्र पाठवलं. वतन काढून घेणे देवस्थान अतिक्रमण असल्याचं सांगितलं. राजांनी देवांना देवस्थान खर्चासाठी लागेल तेवढी रक्कम दरसाल देण्याचं अभिवचन दिलं, पण देवांना ते मान्य झालं नाही. त्यांना वतनच हवं होतं. वतनावरील आपला हक्क गमावू देण्यास ते राजी होईना. राजांनी त्यांना सरळ सांगितलं, आपण गोसाव्याला वतनाचा लोभ हवा कशाला? तुम्हाला तुमची बिरुदे चालवता येत नसतील तर ती आम्हाला द्या. आमची बिरुदे तुम्ही घ्या, तुमची आम्ही चालू. त्या उताराने गोसावी निरुत्तर झाले. राजांनी आव्हानच दिलं होतं. चिंचोडचं देवस्थान वतन स्वराज्यात बिनबोभाट सामील झालं. एके दिवशी राजांचा आनंद जाणवला. राजांना पिलाजीराव शिर्के आल्याची वर्दी आली. राजे पिलाजीरावांना भेटण्यासाठी जिजाऊसाहेबांच्या मागे गेला. पिलाजीराव एकटेच नव्हते. जिजाऊसाहेबांच्या शेजारी तरतरीत चेहऱ्याची, कपाळी कुंकवाची, चंद्रकोर रेखलेली 8-9 वर्षाची एक मुलगी बसली होती. विशाल डोळे राजांवरती खिळले होते. राजे हात जाताच पिलाजीरावांनी मुजरा केला. ती मुलगी पुढे झाली. तिने राजांना त्रिवार नमस्कार केला. राजांनी तिला जवळ घेतलं. राजांनी तिला जवळ घेतलं आणि सुनबाई, तुझ्या येण्याचीच आम्ही वाट बघत होतो. तुझ्या पायांनी आज आमचं घर भरलं. पण आमचं बाळराजा कुठं आहे? जिजाऊसाहेब हसल्या, म्हणाल्या, बाळराजांची सारी दिठाई सदरे बाहेर. बायकोला पाहताच पळून गेलं. राजा हसले, म्हणाला, पण मासाहेब, पिलाजीराव आपणही सुबाईला घेऊन आले नाहीत. आम्ही बारदेशच्या स्वारीवर गेलो होतो तेव्हा आडवी वाट करून घरी गेलो. आडजव केली तेव्हा कुठं येशूला घेऊन आलं. होय पिलाजीराव, जिजाऊसाहेबांनी विचारलं. मासाहेब, ही राजांची थट्टा आहे. लग्न झालेली पोर बापा घरी ठेवून घेणं फार मोठी जोखीम. थोरा मोठ्यांच्या घरी न बोलावता पाठवायची कशी याची चिंता. पिलाजीराव, हे घर का परक? देवघरात जावं लागलं तर हातपाय धुवून जावं लागतं. मासाहेब, राजे आमचे मालक, आम्ही त्यांचं चाकर. एक वेळ चाकरीत कुचराय हो, पण पायरी सोडून वागू कसं? पिलाजीराव, या बोलण्याने मात्र तुम्ही शोभला. 2 दिवसात येसूबाई घरात रोळलेली पाहून पिलाजीराव परत जायला निघालं. राजांनी सांगितलं, पिलाजीराव, आम्ही थोड्या दिवसात परत कोकणात उतरू. तिथल्या देशांच्या, फिरंग्याच्या, इंग्रजांच्या हालचाली आम्हाला समजणं आवश्यक आहे. तुम्ही सर्वत्र नजर ठेवा. काही विशेष हालचाल दिसली
आम्हा टाकोटाक कळवा. पिलाजीराव मुजरा करून जायला निघाले. राजगडाच्या दरवाजापर्यंत पिलाजीरावांना पोहोचवायला निघाले. दरवाजाशी पिलाजीरावांच्या खांद्यावर राजाने हात ठेवला. तेव्हा पिलाजी, येसूची काळजी करू नका, माझी सून नव्हे मुलगी समजेन मी. पिलाजीराव भारावलं. तेव्हा राजा त्याची चिंता नाही, पण पोर लाडात वाढले. अजून पोच कमी. अहो सांगू नका येसू, आता तुमची नाही आमची आहे. पिलाजीराव समाधानात मात्र गडाबाहेर पडलं. असे होते छत्रपती शिवराय. सर्व वतनदारी काढून घेऊन रयतेला मात्र जाचातून मुक्त करणारे त्या काळात राजे देशातले पहिले राजे होते. असे होते दूरदर्शी राजा आपले छत्रपती शिवराय. जय भवानी, जय शिवराय.